एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या पतीचा अचानक पत्नीला फोन आला. त्यानंतर पती पत्नीला एका ठिकाणी भेटण्यासाठी बोलवतो. मात्र ज्यावेळी पत्नी तिथे पोहोचते तिला मोठा धक्का बसतो. पत्नीने दरवाजा उघडताच रूममध्ये 7 जण उपस्थित होते. यावेळी तिथे एक मुलगी देखील होती. पत्नीने पतीला विचारले की ही कोण. पती म्हणतो की ही माझी गर्लफ्रेंड आहे. त्यानंतर हे 7 जण मिळून पत्नीला मारहाण करतात. ही मारहाण इतकी जास्त भयानक होती की तिच्या चेहऱ्यावर आणि अंगावर अनेक गंभीर वार करण्यात आले. 7 जणांनी मिळून लोखंडी रॉडने देखील मारहाण केली. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी तिच्या मदतीला धावले. महिलेच्या आरोपींच्या तावडीतून सुटका करण्यात आली. त्यानंतर महिलेने थेट पोलीस ठाणेच गाठले. महिलेने पती आणि त्याच्या गर्लफ्रेंड सोबत 7 जणांना गुन्हा दाखल केलाय. सध्या पोलिसांकडून या प्रकरणी तपास केला जातोय. हैराण करणारे म्हणजे या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. महिलेचा पती चोपन पोलीस स्टेशन हद्दीतील डाळा येथे ऑर्केस्ट्रा डान्सरच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर पती आणि त्याच्या प्रेयसीच्या डान्सरच्या कुटुंबियांनी मिळून पत्नीला मारहाण केली. मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली आहे. मारहाणीमुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. स्थानिक लोकांच्या मदतीने त्या महिलेला वाचवण्यात यश आले. महिलेने या घटनेनंतर पोलिसांना मोठी माहिती दिली. महिला म्हणाली की पतीच्या गर्लफ्रेंडबद्दल मला काहीही माहिती नव्हतं. 2 वर्षांपूर्वी त्याने अचानक घर सोडलं होतं. त्यानंतर त्याने रविवारी फोन केला. 2 वर्षांनी पतीचा फोन आला, त्यामुळे मी आनंदात होते आणि त्याने सांगितलं तिथे भेटण्यास गेले. मी तिथे जाताच मला मारहाण करण्यास सुरुवात केली. बाकी मला काही देणे घेणं नाही. त्याच्यावर 6 लाखांचं कर्ज आहे, ते त्याने फेडावे. बाकी त्याला कोणासोबत राहायचे त्याने राहावे.